पुणे जिल्ह्यात पुरंदर म्हणून एक तालुका आहे आणि सासवड पासून 25 किलोमीटर अंतरावर वीर म्हणून एक प्रख्यात गाव आहे। या गावाच्या उत्तर बाजूस पूर्णगंगेच्या काठी श्रीनाथ मस्कोबा देवांचे देवालय आहे। स्थान फार रमणीय असून दैवतही मोठे जागृत आहे। अशा पुण्यवान वीर गावी भक्तासाठी श्रीनाथ मस्कोबा चिरकाल काय येऊन राहिले त्याची माहिती आपण पाहणार आहोत। मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे। हे अखंड विश्व निर्माण करणारे भगवान शिवशंकर आहेत। देवी देवतांनाही निर्माण करणारे भगवान शिवशंकर आहेत आणि भगवान शिवशंकरांनी तिसरा डोळा उघडला आणि काळ भैरवनाथाची निर्मिती झाली। आणि भगवान शिवशंकरांनी सांगितलं काळ भैरवनाथाला की तू काशीला जा आणि काशीचं संरक्षण कर। म्हणून तर बांधवांनो, काळ भैरवनाथाला काशी कालखंडाचा राजा म्हटलं जातं, काशीचा कोतवाल म्हटलं जातं। आणि काशीवरून काळ भैरवनाथ आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आले राक्षसांचा वध करण्यासाठी। तर बांधवांनो, प्रथम काळ भैरवनाथ आगडगावला आले आणि आगडगाववरून बांधवांनो पुढे प्रवास काळ भैरवनाथांचा सोनारी या ठिकाणी आलं। परंतु बांधवांनो, सोनारीवरून काळ भैरवनाथ आपल्या भक्तासाठी घोडे उड्डाणला आले होते आणि तिथून ते वीरला कसे आले ते आपण आता पाहणार आहोत। भक्त आणि देव यांच्यामध्ये एक अतूट प्रकारचं नातं असतं की भक्तासाठी देव कुठेही येण्यास तयार असतो, कारण भक्ताला देवाशिवाय करमत नाही आणि देवाला भक्ताशिवाय करमत नाही, असं हे नातं असतं। अशीच ही गोष्ट आहे कमळनाथाची। कमळाजी नावाचा धनगर आणि धनगर समाज म्हणजे बकरी आली गुरं आली त्याच्यामध्ये आणि ते आपल्या बकऱ्यासाठी चाऱ्यासाठी वनवन फिरतात। परंतु कमळाजी नावाच्या धनगराची श्रीनाथावर फार मोठी भक्ती होती बघा, फार मोठी भक्ती, जीवापाड केलेली भक्ती, मनापासून केलेली भक्ती, बोळी भक्ती। या भक्तासाठी काशी कालखंडाचा राजा म्हणजे काळ भैरवनाथ सोनारीहून घोडे उड्डाणला आली आणि ती एका सर्प रूपामध्ये आली होती। आपण बघितली व्हिडिओमध्ये। दररोज देवाला आंघोळ घालायची, नदीवर पाणी आणून देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मगच आपण जेवण करायचं, म्हणजे देवाला कवार गायचं, दूध द्यायचं। हा जो नित्यक्रम, ह्या 12 वर्ष नित्यक्रम चालला होता विरतपणे। नंतर पुढे तिथलं खायला संपल्यानंतर कमळाजी आपली बकरी घेऊन वीरला आले बघा। वीरला म्हणजे आज ज्या ठिकाणी मंदिर आहे त्याच्या पाठीमागे तोकायचा माळ आहे त्या ठिकाणी त्यांची बकरी आली होती, वाडा आला म्हणजे धनगराचा। हे काही लोकांनी की कमळाजीच्या घोंगडीमध्ये काहीतरी आहे, म्हणजे सर्प आहे असं त्यांच्या वडिलांना सांगितलं। कमळाच्या वडिलांना काळजी पडली, एकुलता एक मुलगा, जर साप चावला तर काय होईल असं त्यांच्या वडिलांना वाटलं। कुठल्याही वडिलांना काळजी तर असतेच, म्हणून त्यांनी कमळाजीला विचारलं, हे कमळाजी तुझ्या घोंगडीमध्ये काय साप आहे असे लोक सगळीच म्हणतात। परंतु कमळाजीने काही उत्तर न देता कमळाजी निघून गेले। त्यांना असं वाटत होतं जर मी याच्यामध्ये साप आहे सांगितलं तर देवाची चाडी केल्यासारखं वाटेल, नाही म्हणून सांगितलं तर वडिलांना खोटं बोलल्यासारखं वाटेल। कमळाजी पुढेही निघून गेले। निघून गेल्यानंतर घोंगडीमध्ये देव तर होतेच, पुढे गेल्यानंतर देवाला सांगितलं की देवा की माझ्यावर परिस्थिती निर्माण झाली, आता मी काय करू, घरच्यांना काय उत्तर देऊ। त्यावेळेला देवाने सांगितलं, हे कमळाजी तुम्हाला कुठेतरी वारुळात नेऊन ठेव, तू दररोज माझ्याकडे येत जा या ठिकाणी, मी त्या ठिकाणी तुला दर्शन देईल। तेच एक जमीन मोकळी पडीक होती आणि त्या पडीक जमिनीमध्ये एक वारुळ होतं, त्या ठिकाणी देवाला कमळाजीला नेऊन ठेवलं। दररोज कमळाजी जायचा, देवाला नैवेद्य दाखवायचा, पाया पडायचा आणि निघून यायचा। असा काही काळ गेला। नंतर परत वडिलांनी प्रश्न विचारला, कमळाजी तुझ्या घोंगडीमध्ये काय? त्यावेळेला कमळाजीने घोंगडी झाडून दाखवली, काही नाही माझ्या घोंगडीमध्ये। त्यांना पटलं, खरंच काय नाही, लोक काहीतरी उठवतात। आणि दररोज कमळाजी आपली बकरी घेऊन जायची। साधारणतः कमळाजीचं वय त्या टायमाला 40-50 वर्ष असेल। पुढे कमळाजींना 5 मुलं झाली, ती सुद्धा त्यांचाच व्यवसाय करायला लागली। धनगर समाज एक जुनं वैशिष्ट्य आहे की आपली मुलं सुद्धा बकरी जुळतात। आजची परिस्थिती तशी नाही, परंतु त्यावेळी होती। परंतु अशी परिस्थिती पुढे निर्माण झाली की ज्या ठिकाणी वारुळ आहे त्या शेजारची जमीन राऊतांची होती, पण राऊतांनी ती जमीन कसायचं ठरवलं। कसायची म्हणलं की मेहनत आलीच, पण नांगर झुपला। नांगर झुपला, ती 12 बैलाचा नांगर होता। त्यावेळेला कमळाजी त्या ठिकाणी आले आणि त्यांना सांगितलं, बाबा रे तुम्ही सगळी जमीन शेजारची नांगरा, परंतु हे वारुळ तेवढं नांगरू नका। वारुळात काही कमळाजीने सांगितलं नाही, पण वारुळाची जागा बाबा तेवढी नांगरू नका असं सांगितलं। परंतु त्या लोकांनी त्यांच्या ऐकलं नाही आणि सरळ नांगर झोपला। नांगरता शेवटचं तास त्या वारुळापाशी आलं आणि वारुळाच्या वरून नांगर गेला। नांगर गेल्यानंतर देवाला नांगराचा फाळ लागला। ते काळ भैरवनाथ देवस्थान फार रागीट असता, लक्षात ठेवा। फार क्रोध, फार मोठा, नष्ट करून टाकेल सगळ्यांना एवढी ताकद देवामध्ये, भैरवनाथामध्ये। फाळ लागल्यामुळे देवाचा कोप झाला। नांगराला चालणारी 12 बैल जाग्यावरती मेली, नांगऱ्या सुद्धा जाग्यावरती मरून पडला। परंतु नांगरावर बसलेला
राऊतांचा भाचा एक मुलगा होता जामदाडे, तो मात्र वाचला आणि त्याने सगळी ही हकीकत मेलेली बघितल्यानंतर जोरात ओरडायला लागला. अख्खं गाव वीरचा परिसर जमा झाला. परिसरातली सगळी लोक काय झालं पहिला राऊतांचा भाचा जो जमदाडे आहे तो सांगू लागला, या ठिकाणी ज्या वेळेला आम्ही नांगर झोपला त्या टायमाला एक म्हातारा धनगर या ठिकाणी आलता आणि त्यांनी सांगितलं होतं की वारूळ तेवढं नांगरू नका, पण आम्ही त्यांचं ऐकलं नाही. आज ही परिस्थिती झाली. एक शहाणी लोक होती ती पळत पळत गेली आणि कमळाजीला बोलवून त्या ठिकाणी आणलं. कमळाजीला बोलून नंतर कमळाजीने त्या ठिकाणी पाहिलं आणि कमळाच्या डोळ्यात पाण्याच्या धारा वाहू लागल्या. अचानक कमळाच्या अंगामध्ये देव संचारलं. श्रीनाथ काळ भैरवनाथ अंगात संचारलं आणि अंगात आलं. कमळाजी जोरात ओरडले, अरे बाबा हो, मी भूतभीत नाही, मी काशीचा काळ भैरवनाथ आहे, श्रीनाथ भैरवनाथ आहे. अंगात आल्यानंतर सांगितलं की ह्या जो कोप घडला आहे तुमच्यामुळे घडला आहे, तुम्ही नांगूर घातला म्हणजे अंगावरून, म्हणून हे सगळं मेलेत. त्यावेळेला सगळ्या लोकांनी हात जोडलं आणि देवाला सांगितलं, हे देवा, आता तुझं सत्पन जर आम्हाला खरं बघायचं असेल तर तू ह्या सगळ्यांना जिवंत कर. तसंच झालं बघा. कमळाजीनं देवाचा जो अंगारा असतो ना भैरवनाथाचा, तो असा जोरात फुकला अंगावरती सगळ्या बैलांच्या आणि नांगऱ्याच्या, आणि भक्ताक्षणी काय बैल ताडक्यानी सगळी उठून उभी राहिली. 12 बैल, नांगऱ्या बी उभा राहिला. सगळी लोक आनंदाने ओरडू लागली, श्रीनाथ भैरवनाथांचा विजय असो, जय जयकार अशी ओरडायला लागली. सगळ्यांना सत्यता पटली की हेच काळ भैरव आहेत. पुढं लोकांनी कमळाईच्या मुलांना बोलून घेतलं. 5 ही मुलं आली आणि नंतर मुलं आल्यानंतर नांगोर बाजूला काढला आणि त्याच ठिकाणी देवाचा तांदळा सापडला. आणि त्यावेळेला काय घडते बघा पुढं. हे देवा, आता आम्ही काय करू? त्यावेळेला कमळाईच्या अंगात आलेलं होतं. कमळाजीने सांगितलं की माझी जर पूजा करायची असेल तर 5 कमळ पाहिजे, 5 मुंडकी तोडून त्याच्या रक्ताना अभिषेक झाला पाहिजे त्या ठिकाणी. त्यावेळेला ती मुलं म्हणली, आम्ही 5 जण आहोत, आम्ही तोडतो आमची शिर. त्यावेळेला देवानं अंगात आलेला सांगितलं की तुमची नको, तुमचा 5 जणांचा मृत्यू झाला तर तुमच्या पुढे बायकांचं काय व्हायचं, मुलांचं काय, त्यांचा सांभाळ कोण करणार? म्हणून मला अशी छोटी मुलं पाहिजेत, म्हणजेच लग्न न झालेली मुलं. म्हणून त्या 5 मुलांच्या बायका आहेत. त्यांनी विचार केला की देवांचं सत्यता आहे तर देवा मला परत मुलं देतील, आमची 5 मुलं घ्या. पण 5 जणांची 5 मुलं आणली आणि त्या ठिकाणी शिर कापायला चालू केलं. पण त्यातला एक मुलगा पळून गेला म्हणून सगळी लोक शोधायला त्याला चालली होती, त्याला धरून आणू. परंतु देवानं सांगितलं, जो गेला तो गेला. 4 मुलं बाकीचे आहेत ना त्यांची कापा. त्यांची शिर कापून देवाला अभिषेक घातला. काढल्यानंतर देव प्रसन्न झाले आणि परत ती 4ही मुलं जिवंत झाली देवाच्या ताकदीने. बघा, श्रीनाथ मस्कोबाची एवढी मोठी ताकद आहे, म्हणजेच श्रीनाथ काळ भैरव. जी 5 मुलं होती कमळाई, त्यांनी सांगितलं, देवा आम्ही काय करू आता? त्यावेळेला देवानं सांगितलं, तो दिवस होता मार्ग शुद्ध पौर्णिमेचा, रविवार होता. त्या दिवसापासून देवानं सांगितलं, माझी यात्रा तुम्ही करा. म्हणजे 10 दिवस यात्रा चालते, माघ शुद्ध पौर्णिमेपासून दशमी पर्यंत 10 दिवस देवाने सांगितलं माझी यात्रा तुम्ही करा. आज सुद्धा जी 5 मुलं आहेत कमळाईची, की त्यावेळेला पहिल्या मुलानं म्हणजे शिंग वाजवलं म्हणून त्याचं शिंगाडे आडनाव पडलं. दुसऱ्याने तरवडाची पूजा केली म्हणून तरडे पडलं. तिसरा जो बुरुंगुळे, त्यानं सावली केली बुरुंगुळे, कोटकर, ढवाण अशी वेगवेगळीची कामं केली. त्या पद्धतीने देवाची सेवा केली, पद्धतीने त्यांची पुढे आडनाव पडले, म्हणजेच शिंगाडे, तरडे, बुरुंगळे, कोटकर आणि ढवाण. आणि जी जमीन होती ती राऊतांची होती म्हणून राऊतांना मान मिळाला पाहिला. कशाचा? तो माघ शुद्ध पौर्णिमेचा रविवार होता. देवानं सांगितलं की या दिवसापासून 10 दिवस दर साली माझा उत्सव करावा. मग सर्व भक्तांनी जमून ढोल काठ्या पालख्या आणून गुरुवांनी दुपारती करून देवाचा छबिना काढला. सर्वजण अत्यंत आनंदाने देहभान विसरून नाचू लागले. मुखाने चांग भलं म्हणू लागले. पंचमीला कमळाईच्या अंगात देव संचारून प्रथम भाकीत केलं गेलं आणि तीच भाकणूक म्हणून जगामध्ये प्रसिद्ध झाली. दशमीचा दिवस मुख्य समजून माझ्या पुत्रांची आहुती दिली. मानकरी जमदाडे यांच्या हस्ते यात्रेचा रंग टाकून यात्रेची सांगता केली. मग श्रीनाथ जोगेश्वरी यांच्या भक्तांना भेटीचा रोज मारा दिल्यावर सर्वजण यात्रेकरू आपापल्या गावी निघून गेले. माघ वैद्य अमावस्येला देवास पोशाख घालून दीपोस्तक करून देवाचा चिन्ह घालविला. कमळाजीच्या सांगण्यावरून देवाचे महत्व पसरले. यात्रा वाढू लागली. अशा प्रकारे या काशीचा काळ भैरव भोळ्या भाविक भक्तासाठी वीर येथे येऊन चिरकाल उभा आहे. या क्षेत्राला काळ भैरवामुळे काशी क्षेत्र इतके महत्व प्राप्त झालं आहे. दक्षिण काशी असे म्हणतो. अशा स्थान सहजासहजी तुम्हाला कोठेही भेटणार नाही, कारण देव आलेल्या भक्ताला तात्काळच पाहू. आपणही एक वेळ या.
आणि आपली खात्री करून घ्या. अहो, राऊतांच्या शेतात देव निघाला म्हणून तो वर पक्षाचा झाला आणि म्हणून त्यांना पौर्णिमेच्या दिवशी देवाची लग्न लावण्याचा प्रथम मान दिला जातो. आजही सर्वांच्या पुढे छबिनाच्या वेळी विनीत चालावे असा मान दिलाय देवा. पुढे राऊत मंडळी यांच्याकडून तो निभेना म्हणून त्यांनी तो अधिकार कोडीत गावचे भडदे यास व जमदाडे यांनी वाईचे नावी यास दिला. मूळ संस्कृतीमध्ये खरे सिद्ध चारच आहेत, ते म्हणजे मसवड सिद्ध, वैराग सिद्ध, सोलापूर सिद्ध आणि सोनारी सिद्ध. म्हणजेच हे सोनारीचे सिद्ध काळ भैरवनाथ वीरला आपल्या भक्तासाठी केवळ आले. अहो, भक्ताची केवढी मोठी ताकद, म्हणजेच कमळनाथाचे कमळ सिद्ध झाले. अहो, काशीचा राजा आज वीरला आले. कशासाठी? तर फक्त भक्तासाठी. की जर आपण श्रीनाथ भैरवनाथाची म्हणजे श्रीनाथ मस्कोबाची जर सेवा केली ना, तो आपला पावल्याशिवाय राहत नाही. आणि दुसरं सांगायचं म्हणजे वीरचा मस्कोबा असं म्हणतात. त्या ठिकाणी मशानभूमी होती पहिली, म्हणून मस्कोबा हे म्हणतात. मूळ देवस्थान काशीचे. जर या ठिकाणी आपण या आणि मंदिरात आल्यानंतर पुढे कासवास तिथे उभे राहा आणि भैरवनाथाच्या नावानं चांग भलं म्हणा आणि उंच आकाशात गुलाल उधळून द्या नाथाचा. हो, तुमच्यावर फाट संकट येऊ द्या, ती संकट दूर करण्याची ताकद श्रीनाथ मस्कोबामध्ये आहे. असं देवस्थान कडक आहे. तुम्ही फक्त मनापासून इच्छा व्यक्त करा, ती पूर्ण झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. पण अवश्य या आणि वीरच्या मस्कोबाला आपण भेट द्या. आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार, संकट गुलाबाबरोबर पळून जाणार हे निश्चित. चितलावरती जेजूरचा खंडेराया आणि वीरचा मस्कोबा म्हणजेच घोडे उड्डाण मूळ स्थान यांना मानणारे लाखो भक्त आहेत महाराष्ट्रामध्ये. त्यासाठी आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. भैरवनाथाच्या नावानं चांग भलं.